श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना, मी जानकी. कसे आहात? मजेत आहात ना सगळे? तर आज मी तुम्हा सर्वांच्या भेटीला एक नवी कोरी कथा घेऊन आली आहे. सुरू करण्यापूर्वी कथेबद्दल थोडक्यात माहिती देते. ही कथा याआधी कुठेही प्रकाशित केलेली नाही आहे, तरी कथा चोरी किंवा कॉपी अजिबात करू नये, अन्यथा कायदेशीर कठोर कारवाईला सामोर जावे लागेल. अग्निसाक्षी ही एक कौटुंबिक कथा आहे. एका अविस्मरणीय लग्नाची कथा आहे. त्यामुळे कथेत प्रेम, भावना, नातेसंबंध, विश्वास अविश्वास, राग, काहीसा विनोद आणि काही रहस्य या सर्वांची सांगड असेल. अर्थातच यांपैकी काही सोडल्या तर काही आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडी असतात. त्या थोडक्यात रंगवण्याचा माझा प्रयत्न आहे. या कथेतील सर्व पात्रे, घटना काल्पनिक आहेत. याचा वास्तविक जगाशी काही एक संबंध नाही. तसं काही आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. मी काही हाडाची लेखिका नाही. माझ्या कल्पना मी शब्दरूपी मांडण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे लिखाणात काही चुका असू शकतात, याची नोंद घ्यावी. तुम्हाला ही कथा नक्की आवडेल अशी मी आशा करते. आणखी एक महत्वाचं, जर तुम्ही अजूनही ऑदर जानकी वर्ड्स या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. ही कथा सुरुवातीला जरी हलकी फुलकी वाटली तरी पुढे रोमांचक वळण घेणार आहे. कथेचे येणारे कुठलेही अपडेट्स सुटायला नकोत म्हणून नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता आपल्या नवीन कथेच्या पहिल्या भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव आहे अग्निसाक्षी भाग 1. लेखिका व कथा वाचन जानकी. रात्री 11 वाजेची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त वर्दळ नव्हती. त्यात एक मुलगी जीवाच्या आकांताने रस्त्यावर पळत होती. पळत असताना बऱ्याच वेळा पायात चमक निघाली होती, पण तरीही आपल्या मागे येणाऱ्या त्या संकटाला घाबरून ती पळतच सुटली होती. कितीतरी वेळा धडपडली असेल आणि कितीतरी वेळा उठून पळाली असेल. जी काही तुरळक वाहने रस्त्यावरून जात असतील त्यांनाही ती घाबरत नव्हती. ती घाबरत होती फक्त आपल्या मागे येणाऱ्या त्याला. अचानक रस्त्यामध्ये एक दगड आला आणि ती खाली पडली, पण तो अजून लांब होता, त्यामुळे उठून पळण्यासाठी तिला वेळ मिळाला. पुन्हा एकदा तिने वाट धरली. तोही रागातच तिच्या मागे पळत येत होता. एक वळण आलं आणि रात्रीच्या अंधारात त्याला ती दिसेनाशी झाली. रस्त्यावर विजेचे खांबही नव्हते. संपूर्ण रस्ता सुनसान होता. ही नेमकी कुठल्या दिशेने पळाली हे समजणं थोडं अवघड गेलं. काही क्षण थांबून त्याने थोडा विचार केला आणि पुन्हा एकदा वाट धरली. पळत असताना अचानक त्याला कोणीतरी धडकलं. तिचा धक्का लागल्यामुळे तोही काहीसा एका बाजूला कलंडला गेला. खाली पडल्यावर हाताला खरचटल्याने ती खाली विव्हळत बसली. ती किंचित कळवळली. नंतर मात्र भानावर येत अंधारात किंचित दिसत असलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे रागाने पाहिलं. ओ मिस्टर, दिसत नाही का तुम्हाला? मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे का? किती जोरात पळताय? ती पडल्या ठिकाणीच त्याच्यावर भडकली. त्याने तिच्याकडे आपली रागीट नजर फिरवली, पण कदाचित अंधारामुळे तिला त्याची रागीट नजर दिसलेली नसावी. हाच प्रश्न मी सुद्धा तुला विचारू शकतो. समोरून कोणीतरी पळत येत आहे हे दिसत नाही का तुला? तोही रागाने तिच्याकडे पाहून म्हणाला. त्याच्या या प्रश्नावर ती उठून उभी राहिली. जर या काळ्या कुट्ट अंधारात मला तुम्ही दिसले असते तर मी लगेच बाजूला झाले असते. घ्या. अगं बाई, जर तुला अंधारात तो दिसला नाही तर त्याला तरी तू दिसली असशील का? काही पण बोलते बाबा ही. तोही काय मग शांत बसणार होता का? तिने तिकडून आणि याने इकडून शब्दांची मारामारी सुरू केली होती. त्यानेही प्रत्युत्तरात तिच्या तोडीस तोड उत्तर दिलं. माझ्याकडे कुठली दिव्य शक्ती आहे ज्यामुळे मला अंधारात दिसेल? जर तुला दिसत नाही तर मला तरी तू दिसली असशील का?
डोळे आहेत माझे, हेडलाईट्स नाहीत. चल सरक, बाजूला हो. तुझ्यासोबत वाद घालण्यात मला अजिबात रस नाही. त्याने तिला आपल्या रस्त्यातून बाजूला केलं आणि पुन्हा पळण्याच्या तयारीत होता. मात्र आता बराच वेळ झाला होता आणि जिच्या मागे आपण पळत होतो ती सुद्धा दूरपर्यंत गेली असणार याचा त्याला अंदाज आला. ती हातातून निसटून गेल्यामुळे त्याचा राग अनावर झाला आणि तो पुन्हा मागे वळून त्या धडकलेल्या मुलीकडे आला. ती अजूनही रागातच तिथे उभी होती. आता काय, माफी मागायला आलात का माझी? तिने चिडून त्याला माघारी येताना पाहून प्रश्न विचारला. अशा 2 कानाखाली ठेवून द्याव्या वाटत आहेत मला तुझ्या, पण काय करणार ना. आमच्या आईने आम्हाला संस्कार दिले आहेत की मुलीच्या अंगावर कधी हात उचलायचा नाही. आईचे संस्कार आडवे येत आहेत म्हणून सोडतोय तुला. तो तिला आपली तर्जनी दाखवून म्हणाला. जरा तरी काहीतरी बाळगावी माणसाने. एकतर तुम्ही स्वतःहून धडकलात मला, वर तुम्हीच माझ्या कानाखाली ठेवून देण्याची इच्छा व्यक्त करताय. वा, काय जमाना आलाय. हे सामान उचलण्यासाठी मदत करायची सोडून साहेब माझ्याकडे रागाने काय पाहत आहेत, माझ्यावर हात उचलण्याची इच्छा काय व्यक्त करत आहेत. वा, खूप छान. ती रागाने फणकारत टाळ्या वाजवत म्हणाली. तिचे शब्द ऐकून त्याचाही राग अनावर झाला. आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे इतक्या दिवसांनी ती हातात आलेली मुलगी निसटून गेली. लक्षात ठेवेन मी. तो तिच्या टोमण्यावर रागाने म्हणाला. अरे वा, मघाशी म्हणाले की आईने मुलीच्या अंगावर हात उचलायचे नाहीत असं शिकवलं आहे, पण तुम्ही तर तिचा पाठलाग करत आहात. काय केलं नेमकं तुम्ही त्या मुलीसोबत? तिची अब्रू वगैरे तर लुटली नाहीये ना? मघाशी त्याने जे सांगितलं होतं त्यावरून ती त्याला विचारत होती. शिवाय तो एका मुलीचा पाठलाग करत होता म्हणून काहीशी चिडली सुद्धा होती. काही गोष्टी माहीत नसतील तर उगाच आपलं तोंड उघडू नये. मी बलात्कारी असतो तर इतका वेळ तूही सुरक्षित राहिली नसतीस. तो भयानक चिडलेला दिसत होता. आणि का नाही चिडणार, तिने शब्दच तसा वापरला होता. त्याचा तो आवाज ऐकून क्षणभर तीही घाबरली होती. ठीक आहे, मग मला मुद्दाम तसं म्हणायचं नव्हतं. बरं ते सोडा, तो तुमचा आपापसातला मॅटर आहे. आता गुपचूप हे सामान उचलण्यासाठी माझी मदत करा. माझे महत्वाचे पेपर्स अंधारात इकडे तिकडे पसरले आहेत. तुमचा मोबाईल असेल ना, त्याची टॉर्च लावा, कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे. फक्त थोडाच वेळ घाबरली ती त्याला. नंतर आपल्या जुन्या मोडवर परत आली होती. रस्त्यावर जिकडे तिकडे तिच्या महत्वाच्या फाईल्स मधील पेपर्स पसरलेले होते. आणखी काही सामानही होतं, पण ते खराब न होण्यासारखं होतं. पेपर्स मात्र खाली पडल्यामुळे खराब झाले होते. तिचं बोलणं दुर्लक्ष करून आणि त्या सामानांकडे नजर फिरवून तो तिथून जायला निघाला. त्याला जाताना पाहून तिचं तोंड मोठं झालं. तिने रागातच त्याला आवाज दिला. ओ मिस्टर, कुठे निघालात? मी म्हटलं मोबाईलची टॉर्च लावा आणि मला हे सामान उचलण्यासाठी मदत करा. तिने बराच मोठ्याने त्याला आवाज दिला होता. ते तरी बरं होतं की त्यांचा हा वादविवाद ऐकण्यासाठी रस्त्यावर कोणी नव्हतं. तो जागेवर उभा राहिला आणि तिच्याकडे नजर फिरवली. डोक्यात जात आहेस तू आता? तुला माहित नाही का मी कोण आहे ते? त्याने आपले दोन्ही हात खिशात घालून ऍटिट्यूडने तिच्याकडे पाहत विचारलं. मग तिनेही आपल्या हातांची घडी घातली आणि बोलायला सुरुवात केली. तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे ते? नाही ना? मग मला तरी तुम्ही कोण आहात ते कसं माहित असणार? तुम्ही कोणी का असेना मला फरक पडत नाही. मला फक्त माझं सामान माझ्या हातात हवं आहे. तीही त्याच पद्धतीने त्याच्याशी बोलत होती आणि तिची बोलण्याची ही पद्धत त्याला राग आणून देण्यासाठी पुरेशी होती. जर मी सामान उचलून नाही दिलं तर? ना हम कम है ना तुम कम हो, असे होते दोघेही.
ना तो ऐकायला तयार होता आणि नाही ती त्याची पाठ सोडायला तयार होती. त्या इतुशा पोरीसमोर त्याला स्वतःचा मान कमी झाल्यासारखा वाटत होता. तितक्यात तिथे एक कार आली आणि त्याची हेडलाईट त्या दोघांवर पडली. अचानक तोंडावर उजेड पडल्याने तिने हाताने आपला चेहरा झाकून घेतला. ती हेडलाईट तशीच सुरू ठेवून त्यातून एक मुलगी आणि ड्रायव्हर बाहेर पडले. बॉस, सगळं ठीक आहे ना? काहीच कल्पना न देता तुम्ही हॉटेलमधून एकाएकी बाहेर पडलात. तुमच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करत आलोय आम्ही इथपर्यंत. त्याच्या ड्रायव्हरने त्याला विचारलं. त्याच्या आवाजाने हिने आपल्या तोंडावरचा हात काढला आणि तिला उजेडामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. गोरा रंग, सुंदर निळेशार डोळे, रुबाबदार व्यक्तिमत्व, देखणा, व्यवस्थित सेट केलेले केस जे आता पळाल्यामुळे थोडेसे विस्कटले होते. पण ते विस्कटलेले केसांतही तो खूप देखणा दिसत होता. एका हातामध्ये महागडी घड्याळ, पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट. एकूण एक गोष्ट त्याला साजेशी होती आणि कदाचित तिने चेहरा दिसल्यामुळे त्याला ओळखलंही होतं. काही दिवसांपूर्वी इथे आली होती ती, पण त्याच्याबद्दल वाचलं आणि ऐकलंही होतं तिने. तो फोटोमध्ये जसा होता त्यापेक्षाही आत्ता जास्त आकर्षक दिसत होता. अस्पष्टपणे तिच्या तोंडातून त्याचं नाव बाहेर पडलं. मिस्टर शिवाय विक्रांत धर्माधिकारी. आपसूक त्याचं नाव तिच्या ओठांवर आलं, पण ते उपस्थित कोणालाही ऐकायला गेलं नव्हतं. आज ती निसटली हातातून. एक तर इतके दिवस सापडत नव्हती आणि आज सापडली तर सहजपणे निसटली सुद्धा. आपण ज्या हॉटेलमध्ये होतो त्याच हॉटेलमध्ये आली होती ती. मी जेव्हा हॉटेलमधून काही वेळासाठी बाहेर आलो होतो तेव्हा ती मला दिसली होती. मला पाहून घाबरून तिने पळ काढला. माझी नजर तिच्याकडे गेली तोपर्यंत तिने रस्ता धरला होता. तुम्हा दोघांना कळवण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. गाडीची चावीही तुझ्याकडेच होती, त्यामुळे मलाच पळावं लागलं. आता माहित नाही पुन्हा कधी सापडेल ती. त्याने अस्वस्थपणे आपल्या मानेवर हात फिरवला. त्यात ही मेंटल मुलगी अचानक मला धडकली. जर ही धडकली नसती तर ती हाती लागली असती. वर माझ्याशी वादही घालते. त्याने एक जळजळीत कटाक्ष तिच्याकडे टाकला. तेव्हा तिने आपली मान खाली घातली. हे बघा शिवाई सर, अंधार असल्यामुळे मला तुमचा चेहरा दिसला नव्हता. त्यामुळे मी रागात बोलून गेले. मी त्याबद्दल तुमची माफी मागते. समोर उभा असलेला व्यक्ती कोणी साधा सुद्धा नव्हता, म्हणून तिने त्याची माफी मागितली होती. त्यावर त्याने फक्त एक सुस्कारा सोडला. अरविंद, तिचं सामान उचलून द्यायला तिची मदत कर. सध्या माझं डोकं खूप दुखतंय, तर मी गाडीत जाऊन बसतो. त्याने त्याच्या ड्रायव्हरला तिची मदत करायला सांगितली. तिनेही त्यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती. शिवायच्या मागे ड्रायव्हर सोबत आलेली मुलगी गाडीत जाऊन बसली. ती त्याच्या शेजारीच बसली होती. तिने एक वार त्याच्याकडे पाहिलं, तर तो सीटवर मागे डोकं टेकून डोळे बंद करून शांत बसला होता. दादा, किती दिवस तुम्ही त्या मुलीमुळे स्वतःला त्रास करून घेणार आहात? त्या मुलीने त्याला विचारलं. तिच्या आवाजाने त्याने आपले डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. तिच्यामुळे आपण काय सहन केलं पाहिलं आहेस ना तू? आई बाबा, आजी आजोबा, भैया, वहिनी, तू, मी, आपण सगळ्यांनीच खूप काही सहन केलं आहे तिच्यामुळे. असं सहज नाही सोडू शकत मी तिला. विषय निघाला म्हणून त्याचा चिडका स्वर बाहेर पडला. तिने लगेच त्याचा हात आपल्या हातात घेतला. दादा, कोण कसं वागेल हे आपल्या हातात नाही. आपण तिच्यावर विश्वास ठेवला होता. तिला विश्वास देऊन तिची मदत करणार असं सांगितलं होतं. हेच आपलं चुकलं होतं. जर आपण तिच्यावर विश्वास ठेवला नसता तर तिने अशी सहज आपल्याला भुरळ पाडली नसती. तिचा सगळ्यात जास्त पुळका तर आपल्या वहिनी साहेबांना आला होता. तिने शेवटच्या वाक्यात आपल्या वहिनीवर असलेला राग व्यक्त केला. त्याने वैतागून आपले डोळे फिरवले. तू वहिनींना का मध्ये घेत आहेस काव्या? जसा आपण तिच्यावर विश्वास ठेवला होता तसाच वहिनींनीही ठेवला होता. यात त्यांचं काहीच चुकलेलं नाही. सोड, जाऊ दे. घरी गेल्यावर कोणाला काही सांगू नकोस.
आई आत्ताच हॉस्पिटलमधून उठली आहे, तो म्हणाला आणि तिने होकारार्थी मान हलवली. थोड्या वेळाने ड्रायव्हरही गाडीत येऊन बसला. काव्याने एकदा खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर ती मुलगी पायीच जायला निघाली होती. एक्सक्यूज मी. काव्याने तिला आवाज देऊन तिचं लक्ष आपल्याकडे वळवलं. तिच्या आवाजाने तीही थांबली. पायीच निघालात? वाहन नाही का काही? काव्याने काळजीने विचारलं तर शिवायने पुन्हा डोळे बंद करून घेतले. नाही, शोधाशोध केल्यानंतर मी आजच इथे जॉबला लागले आहे, तर अजून तशी सोय काही केलेली नाही. 1-2 दिवसांत करून घेईन, तिने कसंसं हसून सांगितलं. रात्रीची वेळ आहे, कुठे राहता ते सांगा, आम्ही सोडून देतो. काव्याने हसून तिला विचारलं. जास्त लांब नाही राहत मी, इथे जवळच घर आहे माझं. आज पहिलाच दिवस आणि नेमका हॉटेलमधून सुटायला उशीर झाला, त्यात हे सगळं घडलं. मी जाऊ शकते एकटी, काही हरकत नाही. धन्यवाद विचारल्याबद्दल. तिने हसून उत्तर दिलं. बसा ना, आम्ही खरंच सोडून देतो. काव्याने पुन्हा एकदा तिला सोडून देतो म्हणून सांगितलं. ती जाते म्हणते तर जाऊ दे काव्या. तसही माझी गाडी लोकसेवा अंतर्गत येत नाही. कोणीही आलं तर त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडायला. शिवाय चढ्या आवाजात म्हणाला. जरा शांत व्हा ना दादा, किती चिडताय? उद्या जर त्यांच्या जागी मी आणि माझ्या जागी त्या असत्या तर त्यांनी मला लिफ्ट दिली नसती का? काव्या वैतागून म्हणाली. तेव्हा त्याने शांत बसणंच पसंत केलं. तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका, या बसा. तो पुढे काही बोलला नाही म्हणून काव्या तिला म्हणाली. तेव्हा तिची नजर शिवायकडे गेली. तिने काव्याला शिवायकडे पाहण्याचा इशारा केला. तिनेही त्याच्याकडे पाहिलं तर तो आत्ताही गुपचूप डोकं सीटला टेकवून बसलेला होता. दादा काही म्हणणार नाहीत आता, त्यांची रागावण्याची लिमिट मला माहीत आहे. तुम्ही बसा. तिने इशारा करताच काव्याला तिला काय म्हणायचं आहे ते समजलं होतं. आता जास्तही तिला आपली विनंती करायला लागू नये म्हणून तिने काव्याच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि आत बसली. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. मग तिला आधी घरी सोडवायला निघाले. तिचं घर यांच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला होतं, त्यामुळे त्यांना गाडी मागे वळवावी लागली होती. हाय, मी काव्या. तुमचं नाव काय आहे? ती आत बसल्यानंतर काव्याने आपली ओळख करून देत तिला तिचं नाव विचारलं. मी लावण्य श्रीकृष्ण जाधव. ही तिची नेहमीची सवय होती. कधीही आपलं नाव सांगताना ती पूर्ण नाव सांगत होती, मग भलेही कोणी फक्त स्वतःचं नाव सांगितलं तरी. जसं आता काव्याने सांगितलं होतं. खूप सुंदर नाव आहे. काव्याने हसून प्रतिसाद दिला. त्यावर तीही हसली. थँक्यू, तुमचंही नाव खूप सुंदर आहे. तिने आपल्या नावाची प्रशंसा केली म्हणून तिनेही तिच्या नावाची प्रशंसा केली. पुन्हा काही मिनिटे गाडीमध्ये शांतता पसरली होती. तुम्ही मूळ इथल्याच आहात का? काव्याने विचारलं. नाही, मी काही दिवसांपूर्वी जॉबसाठी नामांकित हॉटेलच्या शोधात इथे आले होते. फक्त जॉबसाठीच इथे आहे. आई वडील हयात नाहीत, पण माझे दादा आणि वहिनी दिल्लीला असतात. तिथेच आमची मूळ प्रॉपर्टी आहे. लावण्याने सांगितलं. एकंदरीत तीही श्रीमंत परिवारातीलच मुलगी होती. सध्याच्या तिच्या पेहरावावरूनही तसंच जाणवत होतं. ओह, अच्छा. प्रॉपर्टी वगैरे आहे म्हटल्यावर मग तुम्ही जॉब का करत आहात? काव्याला सहजच प्रश्न पडला म्हणून तिने विचारलं. कारण जे श्रीमंत असतात त्यांच्या घरातील मुली जॉब वगैरे करत नाहीत असा तिचा गैरसमज होता. मला स्वतःचं असं काहीतरी निर्माण करायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. त्यामुळे मी जॉब करणं पसंत केलं. आणि आपल्या शिक्षणाचाही काही उपयोग व्हायला हवा ना.
त्यामुळे मी हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून फूड सर्व्हिसिंग मध्ये 2 वर्षांच्या अनुभवासाठी सध्या इथल्या एका हॉटेलमध्ये जॉब करते आहे. लावण्याने तिच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. खूप छान. मला वाटतं आपण दोघी वयाने सारखेच आहोत, त्यामुळे आपण एकमेकांना एकेरीच बोलूयात. काव्या खूपच मोकळ्या स्वभावाची वाटत होती. लावण्याला अवघडलेली पाहून ती तिचा अवघडलेपणा दूर करण्याचा प्रयत्न करत होती. लावण्यालाही तिचा स्वभाव खूप आवडला होता. तीही तिच्याशी मोकळी बोलत होती. हो चालेल. तिनेही हसून होकार दिला. मग मात्र त्यांच्या नॉनस्टॉप गप्पा सुरू झाल्या. शिवाय डोळे मिटून बसलेला होता. आता त्याला झोप लागली होती की तो तसा बसलेला होता हे त्यालाच माहीत. त्याची हालचाल बंद होती तर त्यावरून कोणीही तो झोपलेला आहे असाच अंदाज लावेल. लावण्याची नजर अधूनमधून त्याच्याकडे जात होती. तशी ती थोडी काव्याच्या कानाकडे झुकली. तुझा भाऊ आधीपासूनच असा विलन आहे का ग? तिने खूपच हळू आवाजात विचारलं. त्यावर काव्या खुदकन हसली. हो पण आणि नाही पण. दादांचा स्वभाव खूप छान आहे, पण राग आल्यावर आमच्या पप्पांनाही घाबरत नाहीत ते. त्यांची मेमरी खूप शार्प आहे. भूतकाळात घडून घेतलेल्या घटना ते लवकर विसरत नाहीत. त्यामुळे वाईट घटना इतक्या घट्ट बसतात त्यांच्या डोक्यात की सांगूच नकोस. काव्याने हे हसून अगदी हळू आवाजात सांगितलं. माझे कानही खूप शार्प आहेत काव्या. माझ्याबद्दल बोलताना जरा सावधान. अचानक त्याचा आवाज दोघींच्या कानावर पडला. त्याच्या आवाजाने दोघी दचकल्या होत्या. विलन कुठले? त्याने सावधान करूनही पुटपुटलीच ती. स्वभाव कसा सुटेल ना? तेही गेलच असणार त्याच्या कानावर. पण काही बोलला नव्हता तो, म्हणून तिनेही लक्ष दिलं नव्हतं. थोड्याच वेळात लावण्याचं घर आलं. ती म्हटली होती की जवळच आहे घर, पण 15 मिनिटे लागली होती त्यांना पोहोचायला. गाडीनेच 15 मिनिटे तर पायी किती उशीर लागला असता. किती जवळ घर आहे ग तुझं? बघ, फक्त 15 मिनिटात आलो आपण. पायी पायी 12:30 पर्यंत आरामात पोहोचली असतीस तू. काव्या म्हणाली. तशी ती दाताखाली जीभ चावत हसली. थँक्यू सो मच मला इथपर्यंत सोडल्याबद्दल. लावण्याने गाडीतून खाली उतरत आभार मानले. त्यावर तिने डोळे फिरवले. अगं बाई, आपण आता मैत्रिणी झालो आहोत. या फॉर्मॅलिटी कशाला उगाच? उद्या मी इथे येईन आभार प्रदर्शनासाठी. मस्त चहा करशील माझ्यासाठी? काव्या हसून म्हणाली. अरे हे काय सांगणं झालं? उद्या तू फक्त कधी येणार ते सांग. जेवणाचाच बेत करते. लावण्य खुश होत म्हणाली आणि पुन्हा त्याच्याकडे नजर टाकून तिच्याकडे झुकली. तुझ्या विलन भावाला पण घेऊन येशील? लावण्याने तिला विचारलं, तर काव्याने तोंडावर बोट ठेवून तिला शांत बसायला सांगितलं. माझ्याकडे टाइमपास करायला अजिबात वेळ नाही. आताही त्याचा आवाज आलाच. दचकून तिची ततपप सुरू झाली. ते मी काव्याला थँक्यू ट्रीट देते ना, म्हणून म्हटलं तुम्हालाही द्यावी. तुम्हीही तर मदतच केली ना मला लिफ्ट देऊन. ती कशीबशी हसत म्हणाली. आता त्याने डोळे उघडले. त्याची गरज नाही. आणि काव्या तूही अशी एकाच भेटीत कोणावर विश्वास ठेवत जाऊ नकोस. त्याने काव्यालाही टोकलंच. त्याचं ऐकून लावण्याचा चेहरा उतरला. नाही दादा, लावण्य खूप छान आहे. आता माणसं ओळखून येतात मला, आणि माणसं ओळखण्यात वहिनी चुकतात, मी नाही. तिचा उतरलेला चेहरा पाहून काव्या म्हणाली. घरातल्या गोष्टी बाहेरच्यांसमोर नको. त्याने तिला दटावलं. काव्या, रिलॅक्स. आणि त्यांचंही बरोबर आहे. घरातल्या गोष्टी बाहेर नकोत, मग कितीही क्लोज मित्रमैत्रीण असले तरी. लावण्यानेही तिला तेच सांगितलं. हो ग बाई,
चला आता आम्ही निघतो. घरी सगळे वाट बघत असतील. उद्या भेटू, काव्या म्हणाली आणि ड्रायव्हरने गाडी सुरू केली. मग तिचा निरोप घेऊन गाडी रस्त्याला लागली. लावण्याही घरात निघून गेली. दीदी, मोठ्या मुश्किलीने मी त्या शिवाईच्या तावडीतून सुटले. तुला त्याचं काही गांभीर्य आहे की नाही? ज्या मुलीला पकडण्यासाठी शिवाय पळत होता, ती मुलगी तिच्या घरी पोहोचल्यानंतर फोनवर तिच्या दीदीशी बोलत होती. एक कामही धड होत नाही तुझ्याकडून श्रद्धा. काय गांभीर्य घेऊ मी? ना त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवू शकलीस, ना ज्यासाठी त्याच्या आयुष्यात जाण्याचा प्लॅन होता ते करू शकलीस. मला डाऊट येतो कधी कधी, तू नक्की माझीच बहीण आहेस ना? तिची दीदी तिच्यावर खूप चिडलेली दिसत होती. त्याचा त्याच्या बहिणीवर विश्वास होता. तिच्या माध्यमातून तुला त्यांच्या परिवारातील सदस्य बनवण्याचा प्रयत्न केला, तर तेही जमलं नाही तुला. माती खाऊनच आलीस. आज श्रद्धा शिवायच्या हातात येता येता वाचली होती, म्हणून तिची बहीण खूपच रागावलेली होती. आता काय करू मी? त्याला कळालेलं आहे की मी इथे आहे. पुन्हा माझा शोध घेऊ शकतो तो. श्रद्धा घाबरलेली होती, त्यामुळे तिला पुढे काय करायचं ते सुचत नव्हतं. लवकरात लवकर तिथून निघून जा, तेही त्याच्या नजरेत न येता. तेव्हाच वाचू शकशील तू. चिडलेली असूनही आपल्या बहिणीची काळजी म्हणून तिने तिला काय करायचं याचा सल्ला दिला. ठीक आहे, मग मी आत्ताच निघून जाऊ का? उद्या दिवसा गेले तर पुन्हा त्याच्या नजरेत येण्याची शक्यता आहे. श्रद्धाने विचारलं. हो, ताबडतोब निघ. तिने तिला लगेच निघायला सांगितलं आणि पुढे काहीच न बोलता फोन ठेवून दिला. श्रद्धाने मग आपली बॅग भरली आणि ताबडतोब तिथून बाहेर पडली. इथे माघारी येऊन असं काही होईल याचा तिला जराही अंदाज नव्हता. तिला वाटलं होतं की आतापर्यंत शिवाय सगळं विसरून गेला असेल, मात्र त्याची अविस्मरणीय स्मरणशक्ती याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. तिने जे त्याच्यासोबत केलं होतं ते तो कधीच विसरू शकणार नव्हता. नक्की काय केलं असेल तिने त्याच्यासोबत? का शिवाय श्रद्धाच्या मागे लागला असेल? तिची दीदी कोण? कळेलच पुढील काही भागांमध्ये. पात्रांबद्दल थोडक्यात माहिती. शिवाय विक्रांत धर्माधिकारी, कथेचा नायक काव्या विक्रांत धर्माधिकारी, शिवायची छोटी बहीण लावण्य श्रीकृष्ण जाधव, कथेची नायिका अरविंद शिवायचा ड्रायव्हर, श्रद्धा भूतकाळातील घटनांसाठी कारणीभूत असलेली व्यक्ती, आणि श्रद्धाची दीदी, तो मात्र एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. बाकी पात्रांची ओळख पुढे होईलच. पुढील भाग लवकरच. तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आपल्या नवीन कथेचा पहिला भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.